नमस्कार मित्रांनो, आज आपण म्हणजे आपले 2 व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत. नॉर्थचे 8 दरवाजे, त्यानंतर ईस्टचे 8 दरवाजे, ईस्ट म्हणजे पूर्वेचे 8 दरवाजे. आता आपण साऊथ म्हणजे दक्षिण बाजूचे 8 दरवाजे, हे दरवाजे आपण पाहणार आहोत. आता बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की साऊथ साईडला दरवाजे असू नयेत, पण तो साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला दरवाजे, घराचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे कुठे आले पाहिजेत आणि दक्षिण दिशेला आलेल्या दक्षिण दिशेला आलेल्या दरवाजांमुळे आपल्या वास्तूला आणि आपल्या घरातील लोकांना त्याचा काय इफेक्ट होतो ते बघूया आपण. तर आपण वास्तूचे आता तसे वास्तूमध्ये टोटल 32 दरवाजे असतात. त्याच्यामध्ये 8 नॉर्थला आहेत, ईस्टला 8 आहेत, साऊथला 8 आहेत आणि वेस्टला 8 आहेत. तर आपण आज साऊथचे 8 दरवाजे आपण चेक करणार आहोत. तर हे दरवाजे मी आता तुमच्यासमोर मार्क करून घेतो. एक मिनिट. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8, असे टोटल 8 दरवाजे झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण यांना नावं देऊया. हा S1, S2, त्यानंतर हा S3, S4, हा S5, S6, S7 आणि हा S8, असे टोटल 8 दरवाजे आहेत. तर लोकांचा नाही, आता जर वास्तूचा विचार केला तर लोकांचा खरंच हा गैरसमज आहे की नॉर्थला दरवाजे असू नये. नॉर्थला एखाद्या वेळेस चालतात, पण साऊथला दरवाजे असू नये असं बऱ्यापैकी लोक असं सांगतात की साऊथला यमाची दिशा येईल, त्याच्यामुळे ते म्हणतात की या दिशेला दरवाजे असू नयेत. पण असं काय नाही आहे. आता मी तुम्हाला सांगतो की साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला कोणत्या ठिकाणी दरवाजे पाहिजेत आणि कोणत्या ठिकाणी दरवाजे असू नयेत. आता यामध्ये विचार केल्यावर आपण S1 बघू. S1चा दरवाजा म्हणजे आता S1 या फ्लॅटच्या अकॉर्डिंग जर आपण बघितलं, इथं बघा, इथं हा साऊथ याचा कट झालेला आहे, पण आता आपण मान्य करू की इथं असं हा साऊथ आहे. तर तुम्ही S1 बघितला तर तुमचा दरवाजा या ठिकाणी येणार. आता हा साऊथचा दरवाजा, S1चा दरवाजा, साऊथमध्ये S1चा दरवाजा, हा दरवाजा फ्लॅटला कधीच असू नये. याच्यामुळे मुलांचा विकास होत नाही कधी, मुलं घरामध्ये कधी ऐकणार नाहीत तुमचं. त्यानंतर ते आईवडिलांना इज्जत देणार नाहीत कधी, घरात क्लेश सारखे चालू राहणार. हा दरवाजा तसा चांगला नाही. दरवाजा कधीच प्रेफरन्स करू नका. हा साऊथला येणारा S1 मधला दरवाजा. S2चा दरवाजा पण तसाच आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम देणार तुम्हाला, फायनान्शियल प्रॉब्लेम देणार, परिवाराला कष्ट. याच्या S1 आणि S2 हे दरवाजे कधीच म्हणजे चांगलेच नाहीत दरवाजे, तसं विचार करायला गेलं तर. तुम्हाला दगदग, सतत कष्ट, फायनान्शियल कंडिशन, कर्ज, ह्या गोष्टी घरामध्ये तुम्हाला सारख्या भेडसावणार गोष्टी या. त्यानंतर S3 आणि S4 हे 2 दरवाजे, S3 आणि S4 हे साऊथला दरवाजे शुभ दरवाजे आहेत. S3 म्हणजे तुम्हाला सफलता भेटणार, कोणत्याही कामात तुम्ही हात घाला तुम्हाला चांगला यश मिळणार त्याच्यामध्ये. तर त्यानंतर सरकारी नोकरी म्हणजे तुम्हाला याचे फायदे होणार. कल्याणकारी म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला S3 चांगला आहे. तुमची आर्थिक प्रगती होणार. S4चं म्हणाल तर तुम्हाला हे उद्योगधंदे, जे लोक बिझनेस करतात ना, त्यांच्यासाठी हा दरवाजा खूप छान आहे, चांगला आहे S4चा. त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणतात त्याला, आपलं मुलांसाठी पण चांगलं आहे तुमचं. जे बघा, काही आपण कोणत्या घरामध्ये गेल्यावरती मुलं आज्ञाकारी मुलं असतात, आईवडिलांचं ऐकतात. तर हे त्याचं कारक हा S4 आहे. S4चा दरवाजा हा कधी घरातल्या जे आईवडील असतात त्यांच्या आज्ञाकारी मुलं असतात ही S4चा जे दरवाजे असतात, तुम्ही कधी पण बघा. हा झाला S3 S4. हे दरवाजे कधी साऊथला जर तुमचं घराचं तोंड असेल आणि
तुम्ही जर त्याचा दरवाजा चेक केला तर तो कधी पण S3 S4चा दरवाजा पाहिजे, तर तो तुम्हाला दरवाजा शुभ दरवाजा तुमच्यासाठी असणार तो. त्याच्यानंतर आपण S5 झाला. S6 बघूया. सगळ्यात बेकार दरवाजा S3. दरिद्रता, घरामध्ये कष्ट, दगदग करता माणूस जो असतो घरामध्ये त्याच्या मागं सारखं काही ना काही चालूच असणार. अपमान होणार त्याचा सारखा 4 चौघांमध्ये. हे दरवाजा त्याचा कारकच आहे तसा. तुमच्या घरात तुमच्यासमोर या गोष्टी वाढून ठेवणार तो. म्हणजे तुमच्या घरात तुमचा अपमान, मुलं अपमान करणार, बायको अपमान करणार. हे दरवाजा त्याचाच कारक आहे S5. त्यानंतर S7 हा पण दक्षिणेचा दरवाजा अशुभ दरवाजांमध्ये गिनला जातो. म्हणजे अशुभ दरवाजांमध्ये याची मोजणी होती, किंवा हा अशुभ दरवाजांमध्ये येतो S7चा दरवाजा. असफलता सगळ्यात मोठा. तुम्हाला जीवनात कधीच तुम्हाला सफलता मिळणार नाही दरवाजामध्ये. तुमच्या घराचा दरवाजा जर S7च्या दिशेमध्ये असेल तर तुम्हाला कधीच त्याच्यामध्ये कोणत्याच कामात यश भेटणार नाही. पैसा बुडणार तुमचा, इन्व्हेस्टमेंट तुमची कोणतीच हातात लागणार नाही. अजून याचं चांगलं उदाहरण म्हणजे बघा, लोक काही या स्टॉक मार्केटमध्ये काम करतात, शेअर मार्केटमध्ये पैसे बुडणार, पैसा 100% बुडणार. तुमचा दरवाजा कधी पण तुम्ही चेक करा. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुम्ही जर S7च्या दरवाजा राहणार तर तुम्हाला कधीच त्याचं यश तुम्हाला भेटणार नाही. त्यानंतर S8. S8चा दरवाजा पण अशुभ दरवाजांमध्ये तो गिनला जातो. हा दरवाजा पण अशुभच आहे, अशुभ. कधीच घराचे दरवाजे S8चा दरवाजा कधीच असू नये. आता तुम्ही यात मला तुमचे रिलेशन खराब होणार, सगळे घरामधले रिलेशन तर कधीच चांगले राहणार नाहीत. तुमचे जे पुत्र किंवा तुमचे मुलं जे होणार आहेत त्यांना दगदग, कष्ट तुम्हाला तर होणारच आहे, पण त्याच्यानंतर ते मुलांच्या नशिबात पण तेच कष्ट, दगदग, त्रास. त्यानंतर हा मृत्यूचा कारक बी आहे, अपघात. त्याच्यामुळे हा दरवाजा S8चा दरवाजा शक्यतो पुरुषांना म्हणजे त्याचा इफेक्ट सगळा पुरुषांना होतो. S8च्या पुरुषांना काही ना काहीतरी सारखं त्यांच्या मागे दुःख, काही तुमच्यासाठी, म्हणजे हा दरवाजा तुमच्यासाठी काही कोणत्याही कारणास्तव तुमच्या घरात फायनान्शियल कंडिशन आणणार. तुम्हाला मुलाकडून त्रास होणार. तुमचे मुलगा काहीतरी वेगळेच कारनामे करणार बाहेर. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला सारखा S8च्या दरवाजामध्ये तुम्हाला त्रास होणार. तर आता हे झाले साऊथचे 8 दरवाजे. तर साऊथच्या 8 दरवाजामध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये S3 आणि S4 हे 2च दरवाजे आपल्याला चांगले आहेत. बाकी हे सर्व दरवाजे S1 S2 S3 S4 चांगला आहे. S5 S6 S7 S8 हे बाकीचे 6 दरवाजे साऊथला अशुभ आहेत. तुम्हाला हे अशुभ फळ देणार. आणि S3 आणि S4 साऊथला जर तुमचं घराचा दरवाजा असेल तर तुम्ही कधीही चेक करा, तो S3 किंवा S4 मध्येच आला पाहिजे. ते तुमच्यासाठी कधीही चांगलं आहे. त्याच्यामुळे घर निवडताना किंवा पूर्ण तुमची वास्तू निवडताना तुम्ही कधीही दरवाजाचा पहिला विचार केला पाहिजे. दरवाजा तुमचा जर योग्य दिशेने असेल तर तुम्हाला त्याच्या अपॉर्च्युनिटी भेटत राहणार. तुम्ही जर नॉर्थला गेले N3 N4ला दरवाजा अपॉर्च्युनिटी येणार तुमच्याकडे. त्याच्यात नॉर्थला N3 N4ला N8ला आला तर तुम्हाला हमखास अपॉर्च्युनिटी येणार, पैसा येणार घरामध्ये. ईस्टला आले, ईस्टला पण E3 E4 इथं पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत राहणार. पण जर तुम्ही चुकीचे दरवाजे निवडले, तुम्ही जर घरामध्ये एंट्रीज करताना जर चुकीच्या दिशेने करत असेल तर त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावरती किंवा तुमच्या पूर्ण घरावरती, घरातल्या माणसांवरती त्याचा 100% परिणाम होणार. हे त्रिवार सत्य आहे, हे तुम्ही जाणून घ्या. जर तुम्हालाही तुमच्या घराचं काही नकाशा वगैरे बनवायचा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ग्रेडिंग करून तुमची दिशा घराची बघून तुम्हाला त्याचं काय असेल जे योग्य ते तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल याच्यामध्ये. आता आपले नॉर्थचे दरवाजे झाले, ईस्टचे झाले, साऊथचे झाले. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेस्टचे दरवाजे आपण बघणार आहोत की वेस्टला जे दरवाजे आहेत त्यामध्ये कोणते दरवाजे चांगले आहेत आणि कोणते दरवाजे वाईट आहेत.
तर नक्कीच तुम्ही पुढचा जो व्हिडिओ हा पण व्हिडिओ बघा आणि पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो पण बघा. धन्यवाद.